नमस्कार, लोकात्म न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी जालना येथून राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये चंद्रकांत कारके यांना घेण्याची जिल्हा अध्यक्ष अरविंद चव्हाण यांची मागणी। चंद्रकांत कारके यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार करा। माजी आमदार अरविंद चव्हाण जालना। विधान परिषदेच्या 12 जागांपैकी महायुती सरकारच्या वाटाघाटीत आलेल्या राष्ट्रवादीच्या 3 जागांपैकी 1 जागेवर जालना जिल्ह्याचे कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके यांना घेण्यात यावे अशी मागणी पत्रकाद्वारे माजी आमदार तथा जिल्हा अध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रमुख उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे। याविषयी अधिक माहिती अशी की कला, क्रीडा, साहित्य, समाजकार्य या क्षेत्रातून विधान परिषदेवर 12 रिक्त जागेवर राज्यपाल नियुक्त आमदाराची निवड बरीच वर्ष प्रलंबित होती। तो प्रश्न आता सुटला आहे। महायुतीच्या राष्ट्रवादीला 3 जागा मिळालेल्या असून जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके यांना घेण्याची मागणी जोर धरत आहे। चंद्रकांतजी कारके हे बहुजन चळवळीतील उच्च शिक्षित अभ्यासू समाजसेवक असून कला साहित्य क्षेत्रात त्यांनी बरेच पुस्तके प्रकाशित झाले आहेत। त्यांचे अखिल भारतीय मराठी साहित्य तामिळनाडू तंजावर येथील महाराजांचे 13वे वंशज श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते निवड करण्यात आली होती। समाज कार्यासह साहित्य क्षेत्रात त्यांना साहित्यरत्न अण्णा वसाटे या थोर महापुरुषाचा लिखाण वारसा प्राप्त झाला आहे। ते वास्तववादी लेखक आहेत। शिवराय फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ या प्रोग्राम विचारधारेचे प्रचारक असून ते राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी आहेत। राज्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात त्यांचा मातंग समाजासह बहुजन समाजातील चांगला जनसंपर्क असल्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना उत्कृष्ट वक्ता म्हणून चांगला फायदा होईल। तेव्हा यशवंतराव चव्हाण साहेबांचे बेरजेचे राजकारण बघता विधानसभेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये चंद्रकांत कारके यांचा समावेश करावा अशी मागणी जालना जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार अरविंदजी चव्हाण, राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे, सरचिटणीस शिवाजी गर्जे यांच्याकडे लेखी पत्रकाद्वारे केली आहे। लोकात्म न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना।